आपण बेडवर बसलेले असताना नकळत आपल्या हातून त्या ठिकाणी चहा सांडला, तर तो चहा सांडल्या सांडल्या आपण कप त्या ठिकाणी ठेवून देतो आणि चटकन ते बेडशीट काढून घेतो. कारण त्या चहाचा डाग त्या बेडशीटला पडता कामा नये. बेडशीटवरनं त्या गादीवर खोलवर तो डाग जाता कामा नये. कारण तो डाग एकदा त्या गादीमध्ये आत रुतला तर तो धुता येणार नाही. पण कधी विचार केलाय दैनंदिन जीवनामध्ये आपण किती निगेटिव्ह थॉट क्रिएट करतो, कुणाविषयी राग द्वेष आपल्या मनामध्ये राहतो आणि आपण संध्याकाळी त्या सगळ्या गोष्टींसहित झोपी जातो. परत ते विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवरती त्या डागाप्रमाणे जातात आणि कायम आपल्या अंतःकरणाला चिटकतात. आपण सुखी होऊ शकत नाही, कारण तो डाग आपल्या अंतःकरणाला पडलेला असतो. जसं आपण त्या बेडशीटची काळजी घेतो, जशी आपल्या गादीची काळजी घेतो, तसं आपलं मन, आपलं अंतःकरण, आपली बुद्धी याचा विचार आपण कधी करणार? त्या निगेटिव्ह थॉट्ससहित, त्या आपण रागावलेल्या थॉट्ससहित आपण जर झोपी जात असू, तर सबकॉन्शियस माइंडला सुद्धा तसाच आदेश जाणार आणि तेच संस्कार खोलवरती रुतणार आणि आपल्या जीवनात सुद्धा तसंच निगेटिव्ह घडणार. म्हणून विचार करा, दिवसभरात घडलेल्या गोष्टी कुणावर तुम्ही रागावले असाल तर मोठ्या मनानं त्याला माफ करून टाका, रिलॅक्स व्हा आणि झोपी जा. झोपही उत्तम लागेल आणि तुमचं सबकॉन्शियस माइंडसुद्धा साऊंड राहील. नमस्कार.